अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. दिवाळीचे अतिशय महत्त्वाचे दिवस सुरू होणार आहे आणि या महत्त्वाच्या दिवशी जर आपण काही उपाय केले तर त्याचा आपल्याला खूप लाभ होत असतो. तर या दिवसांमध्येच करण्याचा अतिशय एक महत्त्वाचा मी तुम्हाला उपाय सांगणार आहे. समजा तुम्हाला काही समस्यांमुळे काही अडचणींमुळे तुमच्या खिशामध्ये असलेला पैसा जो आहे तो टिकत नसेल, पैसा नेहमी खर्च होत असेल, भरपूर पैसा येतो, महिन्याला 1-1.5 लाख रुपये पगार, 5-6 लाख रुपये घरात येतात, पण महिन्याच्या शेवटी ते पुरत नाही, असं जर होत असेल तर तुम्हाला या दिवाळीच्या दिवसांमध्ये तुमच्या वॉलेटमध्ये, तुमच्या पाकिटामध्ये तुम्हाला एक वस्तू ठेवायची आहे. ही वस्तू ठेवल्यामुळे तुमच्या घराकडे लक्ष्मी माता नेहमी आकर्षित होईल. पैसा जो आहे तो पैशाला पैसा टिकेल, अखंड लक्ष्मी जी आहे ती चिरकाल टिकेल, असलेल्या लक्ष्मीमध्ये वाढ होईल. तर असा हा अतिशय साधा सोपा पण खूप प्रभावी उपाय करायचा आहे. बघा, मी नेहमी सांगते की अमुक एक दिवशी जर आपण काही उपाय केले ना तर त्याचा फायदा होत असतो. आपण नेहमी करतो ती सेवा वेगळी, पण जसं काही सण असतात तर त्या दिवशी त्या दिवसाला खूप महत्त्व असतं आणि त्या दिवशी काही जर आपण प्रभावी उपाय केले तर त्याचा आपल्याला कित्येक जास्त पटीने फळ मिळत असतं. बऱ्याच जणांना समस्या असतात. बघा, सकाळी खिशात असलेला पैसा रात्री पूर्णपणे संपलेला असतो. काहीही केले तरी तो पैसा जो आहे तो खर्च होतच जातो. तसंच काही जणांना आपल्या एखादं जुनं झालेलं किंवा एखादं पाकिट बदललेलं असेल तर नवीन पाकिटामध्ये पैसे जे आहे ते टिकत नाही, खर्च व्हायला लागतात. म्हणजे आपण म्हणतो बघा की मला ते वॉलेट जे आहे ते लकी होतं, ती पर्स माझी लकी होती, पण ही पर्स माझी लकी नाही आहे, किंवा असं आपण जे काही म्हणतो. तर थोडक्यात काय, तर लक्ष्मी टिकून राहत नाही, यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. खूप सोपा आहे आणि दिवाळीत करण्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा उपाय आहे. आपलं वॉलेट ही अशी गोष्ट आहे ना की जी नेहमी आपल्याजवळ असते. पर्स घ्या लेडीजची छोटीशी किंवा माणसांचं वॉलेट घ्या, ते नेहमी आपल्याजवळ असतं. तर यासाठी आपल्याला लक्ष्मी मातेचा नेहमी आपल्याजवळ स्पर्श असावा, यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. आणि त्याचा वापर करून आपण आपल्या वॉलेटमध्ये एक वस्तू ठेवायची आहे. ही वस्तू आपल्या वॉलेटमध्ये ठेवल्यामुळे नेहमी पैसा जो आहे तो वाढत जाईल. जितका पैसा आपल्या वॉलेटमध्ये पाकिटात आहे तो खर्च जरी झाला तरी त्यापेक्षा जास्त पैसा आपल्याकडे येईल आणि वायफळ गोष्टींमध्ये पैसा जो आहे तो शक्यतो खर्च होणार नाही. यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. आणि बघा, उपायासाठी तुम्हाला काय लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते. आणि हा उपाय जो आहे तो तुम्ही दिवाळीच्या कुठल्याही दिवशी करू शकतात. जमल्यास धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजन हे महत्त्वाचे दिवस आहे, या दिवशी करू शकतात, किंवा दिवाळीच्या 5 ते 6 दिवसांमध्ये तुम्ही कधीही करू शकतात. तर आधी त्यासाठी लागणार काय ते मी तुम्हाला सांगते. एक अगदी छोटासा तुम्हाला लाल कापडाचा तुकडा घ्यायचा आहे. वापरलेलं असं कापड मळलेलं घेऊ नका. स्वच्छ लाल कापडाचं, नवीन आपण जे देवांना कापड वापरतो ना देवांच्या खाली अंथरण्यासाठी, बघा कॉटन असं ब्लाऊज पीसच्या कापडचं जे असतं लाल कापड, त्याचा एक छोटासा तुकडा घ्यायचा आहे तुम्हाला, ठीक आहे. आणि तो दोघही बाजूने लाल असला पाहिजे. असं नाही की एका बाजूने पांढरा एका बाजूने लाल, असं नका घेऊ. तर लाल एक कापडाचा तुकडा घ्यायचा आहे. आणि हा उपाय करताना मी या ज्या गोष्टी सांगते या सगळ्या व्यवस्थित तुम्ही घेऊन बसा. खूप कमी वेळेत करण्याचा हा उपाय आहे. आणि ज्यावेळेस तुम्हाला सूर्योदय होतो, शक्यतो तुम्हाला सकाळी सकाळी हा उपाय करायचा आहे, ठीक आहे. आणि हा एक छोटंसं तुम्हाला पाट घ्यायचं आहे किंवा देवाऱ्यासमोर तुम्ही बसून हा उपाय करायचा आहे. तर देवाऱ्यासमोर तुम्हाला हे लाल छोटं जे वस्त्र आहे ते ठेवायचं आहे. आणि त्या लाल कापडामध्ये तुम्हाला 2 इलायची किंवा 2 वेलची, आपण ज्याला म्हणतो मसाल्याचा पदार्थ, 2 वेलची. बघा, वेलचीचे खूप उपाय असतात. माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी वेलचीचा उपयोग केला जातो. वेलचीमुळे माता लक्ष्मी जी आहे ती आकर्षित होते, लवंग आणि वेलचीमुळे. तर आपल्याला या उपायासाठी लक्ष्मी मातेला आकर्षित करण्यासाठी, टिकवून ठेवण्यासाठी त्या लाल कापडावर 2 तुम्हाला वेलची घ्यायचे आहे. व्यवस्थित चांगल्या घ्या, ठीक आहे, खराब वाळलेल्या घेऊ नका. आणि थोडंसं तुम्हाला कापूर, भीमसेनी कापूर घ्या किंवा तुम्ही साधं कापूर घेतलं तरी चालेल. आणि त्यानंतर तुम्हाला त्या लाल कापडावर या, ठीक आहे, 2 गोष्टी कळायला, 2 वेलची ठेवायची आहे आणि थोडंसं कापूर ठेवायचं आहे. आणि त्याला तुम्हाला समोर बसायचं आहे. पहिले देवाऱ्याच्या समोर या वस्तू ठेवायच्या आहे. त्यानंतर तुम्हाला 108 वेळेस श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर 11 वेळेस तुम्हाला 99 मंत्र म्हणायचा आहे. माता लक्ष्मीचा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाई विचे हा मंत्र म्हणायचा आहे. आणि त्यानंतर जी काही तुमच्या मनामध्ये प्रार्थना आहे, ज्याच्यासाठी तुम्ही हा उपाय करताय की पैसा टिकत नाही किंवा वायफळ गोष्टींमध्ये खर्च होतो, जे काही आहे ते अगदी मनापासून आपल्याला देवी आईला, आपल्या समर्थांना सांगायचं आहे. आणि त्यानंतर नमस्कार करायचा आहे डोकं टेकून. आणि त्यानंतर ती जी लाल जे कापड आहे ते व्यवस्थित लाल दोऱ्याने तुम्हाला बांधून घ्यायचे. पॅक बांधा व्यवस्थित, ठीक आहे. आणि याची छोटीशी पोटली, पुरचुंडी तयार होईल. तर ती पोटली आपल्याला तुमच्या वॉलेटमध्ये ठेवायची आहे.
आणि लक्षात ठेवा, ही जेव्हा तुम्ही पोटली तुमच्या वॉलेटमध्ये ठेवाल तेव्हा अशा ठिकाणी ठेवा की जिथे तुमचा नेहमी सारखा हात लागणार नाही, ठीक आहे, कोणाला दिसणार नाही. कारण काय अशा काही आपण गोष्टी करतो ना, तर त्या गोष्टी आपण व्यवस्थित नियमांनी केल्या तरच मग त्याचं फळ मिळत असतं. तर अशा ठिकाणी एक वॉलेटमध्ये एक चोरकप्पा बघा खालच्या साईडला असतो, तिथे तुम्ही ठेवा की कोणाला शक्यतो सहजासहजी दिसणार नाही आणि तुमचासुद्धा सारखा त्याला हात लागणार नाही. नाही तर सारखं तुम्ही पैसे काढताना ते इकडे करताय तिकडे करताय असं नका करू. आणि बघा, हा जो उपाय ना, हा तुम्ही मनापासून करा. मनापासून करण्याला खूप महत्त्व आहे. आणि महत्त्वाची दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जे उपाय करतात तर ते एक माहिती म्हणून तुम्ही दुसऱ्यांना सांगू शकतात. की समजा कोणी कधी काही अडचणी घेऊन तुमच्याकडे येतं की माझं असं होतंय, माझं तसं होतंय, मित्राच्या नात्याने, भाऊ बहिणीच्या नात्याने, तर तुम्ही अशा वेळेस एक उपाय म्हणून त्यांना सांगू शकतात. पण तुम्ही स्वतः ते जे उपाय करताय तर त्यांना तुम्ही जे करताय त्याची व्याख्या करू नका. इकडे तिकडे सगळीकडे सांगत सुटू नका की मी असं केलं, मी असं केलं. यामुळे कुठेतरी त्या गोष्टीचा प्रभाव होत नाही, त्याचा फायदा जो आहे तो होत नाही. तुम्ही माहिती म्हणून इतरांना सेवा सांगा. सेवा कोणाला काही सांगितल्याने आपल्याच पुण्यामध्ये भर पडत असते. पण तुम्ही हे केलंय असं सगळीकडे सांगत फिरू नका. ह्या उपायामुळे काय होतं, लक्ष्मी स्थिर होते. वारंवार खर्च होणारा जो पैसा आहे तर तो कमी होतो. वायफळ गोष्टींमध्ये पैसा जो आहे तो खर्च होत नाही. आणि आज तुम्ही जेवढे पैसे कमवताय त्यापेक्षा कित्येक जास्त पटीने तुम्ही पैसे कमवायला लागाल. पैसे कमवण्याचे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. आणि बघा, दिवाळीचे अतिशय प्रभावी दिवस आहे. तर अशा प्रभावी दिवसांमध्ये आपण जर काही उपाय केले तर त्याचा खूप लाभ होतो. म्हणून हे दिवस वाया न जाऊ देता आपल्याला त्या दिवसांचा फायदा करून घ्यायचा आहे की जेणेकरून भरभरून सुख, आनंद जे आहे, भरभराटी जी आहे ती आपल्या आयुष्यामध्ये येईल. तर असा हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. 100% तुम्हाला याचे अनुभव येतील. तर तुम्ही कराल अशी मी अपेक्षा करते. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.